नमस्कार मित्रांनो, रवी टेक क्रिएशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो बघू शकता, आज आपण मागेल त्याला कृषी सौर पंप तर जीके एनर्जीचा आपल्याकडे सौर पंप आलेला आहे 5 HP चा। आता आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो। तर त्या आपण पूर्णतः डिटेलमध्ये माहिती घेऊया। आपल्याला जीके एनर्जी कृषी पंपासोबत काय काय येतं, किती पाट्या येतात, कसं सेटअप करतात, त्यांचे किती लोक येतात, काय वगैरे सगळ्या गोष्टी। तर त्या अगोदर जर आपण तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। स्टूल आणायचा, स्टूल हे असतं जमन ना होता। नाही मग आधी ते जर केलं असतं काय नाही पेणार जसं करता येईल। जीके एनर्जीचा हा एक आहे कंट्रोलर आहे, सोलार पंप कंट्रोलर विथ डेटा मॉनिटरिंग। त्यानंतर आपल्याला इथे एक 5 HP ची मोटार आहे। त्यानंतर एक पाईप येतो जो विहिरीत टाकण्यासाठी, 100 फुटाचा पाईप असतो तो। त्यासोबतच आपल्याला 100 फुटाचं एक वायर सुद्धा येतं। आपला सोलार पॅनल सेटअप झालेला आहे कंप्लीट, हे बघा। तर यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 असे। तर त्यानंतर आपल्याला इकडे बघा, स्ट्रक्चरमध्ये आपल्याकडे एक 11 फुटाचा हा मेन पाईप येतो, बघू शकता। स्टार्टर ते तिथे त्यानंतर याला सेटअप स्टार्टर सोडा तर मित्रांनो, काल आपण अर्धा व्हिडिओ शूट केला होता जीके एनर्जी आपला जो सोलार पंप आहे त्याचा। तर आणि आता संध्याकाळ झालेली आहे। काल आपण एवढं डिटेलमध्ये बघितलं नाही, काल इन्स्टॉलेशनचं काम वगैरे चालू होतं। तर मी आता आपण डिटेलमध्ये उरलेल्या जे पण राहिलेल्या गोष्टी त्या डिस्कस करूया की काय काय आहे जीके एनर्जी जे आपण मागल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत आपल्याला जे आलेले आहेत। तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता आपण विहिरीत मोटर पण सोडलेली आहे। 5 HP ची मोटर भेटली होती आपल्याला त्यासोबत। आणि हे जे सोलार पॅनल आहे ते पण तुम्हाला दाखवले, ते 9 सोलार पॅनल आहेत। तर एकदा पुन्हा एकदा आपण पूर्ण कंप्लीट ओव्हरव्ह्यू घेऊया। तर बघू शकता, जसं काल आपण डिस्कस केल्याप्रमाणे हा जो आहे हा 11 फुटाचा एक असा लंबा पाईप येतो। तर आपण त्या स्ट्रक्चरमध्ये 6 ते 7 फूट आपण आपला बोर घेऊन त्याच्यात सिमेंटचं हे असं साईडला स्ट्रक्चर बनवून आपलं हे जे मेन आहे हा फिट करतोय। कारण की हा जो बेस आहे याच्यावरतीच आपला पूर्ण लोड आहे, जितका पण या पाट्याचा वगैरे सगळा लोड याच्यावर येणार आहे। म्हणून याला प्रॉपर आपण सिमेंटने खाली मशीननं खड्डा घेऊन प्रॉपर याला हे केलेलं आहे। त्यानंतर बघू शकता, त्यानंतर हे बघा, हे असं सेटअप असं झालेलं आहे टोटल, हे बघू शकता। हे असा हा खालचा सेटअप आहे प्रॉपर, ओके। आणि याला थोडं इन्क्लाइन केलेलं असतं मित्रांनो, मी तुम्हाला पाठीमागून दाखवतो। तर इन्क्लाइन यासाठी केलेलं असतं की 24/7 म्हणजे 12 तास आपले जे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कंटिन्युअसली याच्यावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे, त्यासाठी असं इन्क्लाइन करून ठेवलेलं असतं। आणि जर तुम्ही बघू शकत असाल तर मध्ये मध्ये असे गॅप सोडलेले असतात, हे गॅप असतात। या गॅप याच्यासाठी असतात की इकडून जर वारा आलं तर वारं पास होण्यासाठी, जर हवा पास नाही झाली तर एखाद्या वेळेस एखादी पाटी वगैरे उडू शकते। तर बाकीचं सगळं जे हे असं एकदम फिटिंग असतं, नट बोल्टमध्ये फिटिंग असतात। मी तुम्हाला पाटीची पण फिटिंग दाखवतो। तर सर्वप्रथम यांनी हे जे स्ट्रक्चर आहे याच्यासोबत आपल्याला एक 11 फुटाचा हा येतो। नंतर हे एक कंट्रोलर असतं, आपण त्याला स्टार्टर म्हणू शकतो। जर इथं जर बघू शकता, इथं एक डिस्प्ले पॅनल आहे, जी फ्रिक्वेन्सी स्टेटस काय काय आहे या सगळ्या गोष्टी आहेत। इथं आजची तारीख दाखवतंय, टाइम दाखवतंय, सॅटर्डेचा
सर्चिंग वगैरे ह्या गोष्टी आहेत. तर हे कंट्रोलर आहे GK एनर्जीचं, ज्याचा स्टार्ट स्टॉपचं बटन असं खालच्या साईडला आहे. हे बघा इथे एक तुम्हाला जर बटन दिसत असेल तर एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो क्लिअरली. हां, इथून जर दिसत नसलं तर हे बघा, हे जे बटन आहे हे स्विच आहे. हे सिम्पली आपण इकडं फिरलं की चालू होतो आणि तिकडं फिरलं की बंद होतो. आणि हे मोबाईल थ्रू आपण कनेक्ट करून मोबाईलचं ॲप डाउनलोड करून वगैरे करू शकतो. तर त्या ती पण प्रोसेस मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्या अगोदर आता मी तुम्हाला डिटेलमध्ये आता दाखवतो. पण जसं आपण बघितल्याप्रमाणे हे जे स्ट्रक्चर वगैरे प्रॉपर फिटिंग झालेलं आहे आपलं. तर आता हे बघू शकता, याच्यामध्ये एक साईडला एक रॉड असतो. हा बघा इथे बघा, याला अर्थिंग रॉड म्हणतात. हा जो आहे तो याच्या साईडलाच व्यवस्थित प्रॉपर हे करतात, कारण की याच्यामधली म्हणजे हे जे आपलं जे स्ट्रक्चर आहे याची पूर्ण अर्थिंगसाठी तो दिलेला आहे. जर एखाद्या वेळेस समजा याच्या काही टच वगैरे झालं, त्याला शॉक वगैरे लागू नये यासाठी याची प्रॉपर अर्थिंग केलेलं आहे. स्टॅटिक करंट वगैरे जनरेट होऊन थोडा शॉक वगैरे बसू नये त्यासाठी प्रॉपर अर्थिंग आपल्याला इथं दिलेली आहे. ती अर्थिंग आहे. आणि मित्रांनो यासोबत अजून एक गोष्ट येते, जी की जे वीज वगैरे पडते तर वीज कॅप्चर इथं दिलेलं आहे. बघू शकता, हे इथे एक सेटअप केलेलं आहे त्यांनी. तर साईडला समोर एक साधारणतः 10-12 फुटाचा जो एक पाईप आहे, त्याच्यावरती थोडंसं आतमध्ये याला 1-2 फूट घातलेलं आहे आणि प्रॉपर असं केलेलं आहे मित्रांनो. तर आता बघू शकता, जसं की आपण जे पॅनल बघितलेले आहेत, आपल्या अशा 5 HP पंप आल्यानंतर आपल्याला अशा GK एनर्जीनं 9 पाट्या दिलेल्या आहेत. हे बघू शकता 1 2 3 4 5 आणि खालच्या 4. तर याचं तुम्ही असं स्ट्रक्चर आहे हे असं. तर त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की जर साफ वगैरे करायचं असेल तर उन्हात कधीच करायचं नाही, तर सकाळी नाही तर संध्याकाळी करायचं. कारण की आणि जे पण करायचं असतं, ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात तर कधीच दुपारा उन्हाच्या पाऱ्यात कधीच काय करायचं नसतं. कारण की उन्हामध्ये ते ॲक्च्युली त्याचं सोलार एनर्जी घेणं चालू असतं आणि क्रिएट करणं चालू असतं. तर आता ह्या जे पाट्या आहेत टोटल, या 9 पाट्याचं कनेक्शन मी तुम्हाला दाखवतो कसं असतं. तर एक मिनिट याचं तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो मित्रांनो. हे बघा काय असतं, ही जी एक इंडिपेंडंट पाटी आहे, बघू शकता एक इंडिपेंडंट पाटी आहे. या पाटीला काय केलं जातं, इथून इथं कनेक्शन केलं जातं. म्हणजे इथून इथं कनेक्शन झालेलं आहे आणि असं प्रत्येक पाट्याला झालेलं आहे, इथून इकडं कनेक्शन झालेलं आहे. आणि हे जे कनेक्शन झालेलं आहे आता इथून इथं आलं. पण ह्या पाटीचं कनेक्शन कसं केलेलं आहे त्यांनी, मग ह्या पाटीसाठी काय केलं आहे, इथनं डायरेक्ट एक त्यांनी वापरून एक डायरेक्टली या पाटीला केलेलं आहे. म्हणजे असं कंप्लीट सर्किटमध्ये घेतलेलं आहे याला प्रत्येक पाटीला. आणि ही जी पाटी आहे ना, ही इथनं पार जी आपली इलेक्ट्रिसिटी किंवा जी इलेक्ट्रिसिटी आहे ती पार लगे याच्यातनं प्रॉपर तरीकेने घेतलेली आहे. आणि त्यानंतर फायनली ह्या ज्या जवळच्या ज्या 2 पाट्या असतात, इथं बघू शकता एक प्लस मायनस असतं, तर एक प्लस आणि एक मायनस आहे, ते इथं कनेक्ट करून नंतर पार इथनं थ्रू इकडं आपल्याला खाली आपण असं कनेक्शन केलेलं आहे. हा एक आहे आणि तो साईडचा आहे, की 2 इथं कनेक्शन केलेले आहेत मित्रांनो. तर प्रॉपरली आपण जे सोलार पंप आहे काल दुपारी 1-1:30-2 वाजता पण चालू केला होता आपण, त्यावेळेस खूप छान प्रेशर होतं. तर मी अजून पण तुम्हाला आता पण थोड्या वेळात चालू करून दाखवतो आणि किती प्रेशर असतं हे पण तुम्हाला दाखवतो. तर अजून जर म्हटलं आपण जर कालच्या डिस्कस केल्याप्रमाणे आपल्याला 100 फूट पाईप भेटतो, त्यासोबत 100 फूट केबल पण भेटतं, हे असं केबल. आणि त्यासोबत एक 100 फुटाची एक रस्सी पण भेटते. बघा अशी पिवळ्या कलरची रस्सी दिलेली 100 फुटाची. बाकी सगळा सेटअप त्यांचा असतो. त्यांचे 2 लोक आले होते आमच्याकडं. म्हणजे आदल्या दिवशी एक माणूस आला होता आणि नंतर दुसऱ्या दिवशी 2 लोक त्यांनी म्हणजे प्रॉपर सेटअप वगैरे करून दिला. बाकी सगळं टोटल म्हणजे सगळं काम त्यांच्याकडेच असतं. खड्डा खांदण्यापासून तर पार सगळं सेटअप करण्यापर्यंत टोटल पूर्णतः काम त्यांचं असतं मित्रांनो. हे पार प्लस मायनस, हे मोटरीची फिटिंग, एव्हरीथिंग त्यांच्याकडं असतं. टोटल सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. आपल्याला याचा काहीही कॉस्ट नसतो. फक्त जर जे फिटिंग वगैरे करणारे येतात त्यांना आपण जर काही प्रेमाने समजा, ते म्हणतात ना ते थोडंफार प्रेमाने द्यायचं असलं तर तेवढं देऊ शकतो. काय ते असतं समजा प्रत्येकाला थोडीफार काम केल्यानंतर आशा असतेच. तर जर बघितलं गेलं तर मित्रांनो, आपण हा जो सोलार पंप आहे कालच आपल्याकडे फिट झालेला आहे प्रॉपरली. तर आता ह्याचा डिटेलमध्ये रिव्ह्यू वगैरे याची कसं काय वगैरे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करूया. तर हा होता आजचा व्हिडिओ. पण त्या अगोदर मी तुम्हाला सोलार पंप आता बघू शकता संध्याकाळचे किती वाजलेले आहेत, 5:30 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला सूर्य दाखवतो इकडे बघा, सूर्य असा मावळतीला आलेला आहे. तर आता या वातावरणात मी तुम्हाला चालू करून दाखवतो आणि याचं प्रेशर किती पाण्याचं ते पण दाखवतो तुम्हाला. आता सिम्पली काहीच करायचं नाही आपल्याला. हे जे बटन आहे इकडं, इथं बटन, हे बघा तुम्हाला बटन दाखवते. थांबा 1 मिनिट, मी प्रॉपरच दाखवतो तुम्हाला.
हे बघा इथं जे बटन आहे हे बटन जे आहे त्याला असं इकडं ओढायचं. ओके, इकडं ओढल्यानंतर ते एक 5 सेकंदाचा डिले घेतं आणि स्टार्टरमधून बघा कुई असा आवाज येत असेल. ओके, तर स्टार्टरमधनं कुई असा आवाज आलेला आहे. आणि आता इथं बघू शकता इथं आपला पाईप आहे. हे बघा हा पाईप आहे. आता हा पाईप आहे आपण सुरू करून कमीत कमी आता 5-6 सेकंद झालेले आहेत. तर आता पाणी येणार याच्यातनं. आलं पाणी, खोडा वाढलं. अरे निकल भाई, जल्दी कर, सवेरे पनवेल जाना है. तर आता संध्याकाळच्या वेळेमध्ये बघू शकता आलं पाणी आलेलं आहे मित्रांनो. हे बघा, हे बघू शकता. आता स्लोली थोडं, आता इथं बघू शकता थोडं प्रेशर एवढं आहे, स्लोली थोडं प्रेशर वाढू शकतं याच्यामध्ये पण. तर संध्याकाळच्या टायमाला म्हणजे आपण ऑलमोस्ट आता सूर्यमावळतीच्या टायमाला आहे तर आपल्याला एवढं प्रेशर बघायला भेटतं आहे. 1 मिनिट आता त्याला प्रॉर. तर हे पण इनफ आहे, असं नाही की खूपच कमी आहे. थोडंफार प्रेशर म्हणजे एवढं आपल्याला भेटतं आहे पाणी. हे बघा, हां आता प्रॉपर झालेलं आहे. प्रॉपर आता लाईट वगैरे त्याच्यावर पडलेलं आहे. तर आता बघू शकता इतकं प्रेशर भेटतं. आणि उन्हामध्ये तर खूप जास्त म्हणजे 5 HP जी मोटर आहे जसं पाणी मारते तसंच पाणी मारतं मित्रांनो. पण संध्याकाळी बघू शकता या अशा प्रकारचं पाणी मारते. तर याच्यासाठी तरचा जो व्हिडिओ राहणार आहे तो एकदम डिटेलमध्ये आपण 15-20 दिवसानंतर अपलोड करणार आहेत की ॲक्च्युलीमध्ये आपलं जो GK एनर्जीचा आपण सोलार पंप लावलेला आहे आपण त्याच्याविषयी डिटेलमध्ये म्हणजे आता तो जे डिटेल व्हिडिओ राहणार आहे की आपण एक्सपिरियन्स आपण आता युजली आपण जे नॉर्मल इलेक्ट्रिसिटीचे जे पंप यूज करतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती डिफरन्स आहे, सकाळी कसा प्रेशर, संध्याकाळी किती डिफरन्स येतो, दुपारा किती फास्ट येतं, बाकी अजून काही प्रॉब्लेम वगैरे आला 10-15 दिवसानंतर त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला टाकून देणार आहे. आणि आपण एखाद्या सोलारसोबत अजून शक्ती वगैरे सोबत दुसऱ्या कंपनीसोबत बी कंपॅरिझन करूया. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा होता आजचा व्हिडिओ. तर याविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा विचारू शकता. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.